तर नागपुरातील घटनेच्या पार्श्वभूमीवर आज चंद्रशेखर बावनकुळे घटनास्थळाची पाहणी करणार आहेत। बावनकुळे वित्तीय नुकसानासह शासकीय कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीचा आढावा सुद्धा घेतील। नागपूर अशांत आणि दंगल प्रकरणावर सरकारने कठोर भूमिका घेतलीये। काल घडलेल्या घटनेवरून देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक सुद्धा झाली आहे। तर या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत देवेंद्र कोल्हटकर आहेत। काल देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे यांच्यामध्ये बैठक झाली। या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा करण्यात आलेली आहे, त्यासोबतच आज बावनकुळे नागपूरचा दौरा करतील आणि नुकसान झालेल्या भागामध्ये पाहणी सुद्धा करणार आहेत। त्या संदर्भातली काय अधिकची माहिती? ऋतुजा, काल रात्री 9:30च्या सुमारास नागपूरमध्ये 2 गटांमध्ये राडा झाला आणि नागपूरमध्ये दंगल उसळली अशा पद्धतीची माहिती आणि बातम्या समोर येऊ लागल्या। त्यानंतर नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। या बैठकीमधला तपशील जो आहे तो आपल्या हाती लागलेला आहे। त्यानुसार ही दंगल ज्यांनी उसळलेली आहे किंवा नागपूरमध्ये अशांतता ज्यांनी पसरवलेली आहे त्यांच्यावरती कठोर कारवाई जी आहे ती शासनामार्फत करण्यात येणार आहे। त्या दृष्टीने आपण बघतोय की पोलीस असेल किंवा संबंधित यंत्रणा असतील त्या काल रात्रीपासूनच कामाला लागलेले आपल्याला पाहायला मिळतात आहे। त्याचसोबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत ते आज नागपूरमध्ये ज्या भागामध्ये ही सगळी दंगल उसळलेली आहे त्या भागाचा दौरा करणार आहेत आणि सगळ्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत। त्याचसोबत जे संबंधित शासकीय अधिकारी असतील, पोलीस असतील, त्यांच्याशी बातचीत करणार आहेत। कालच्या घटनेमध्ये काही शासकीय कर्मचारी असतील, अग्निशमन दलातील जवान असतील, त्याचसोबत पोलीस कर्मचारी असतील, त्यांना देखील मारहाण करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत। त्याचसोबत ही परिस्थिती जी आहे ती नागपूरमधली सध्या शांततामय पाहायला मिळत असली तरी काहीसा तणाव जो आहे तो या सगळ्या परिसरामध्ये आहे। त्यामुळे एकूणच या सगळ्या घटनेच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांचा दौरा असेल आणि काल रात्री जी महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे मुख्यमंत्री आणि बावनकुळे, त्यानुसार या दंगल उसवण्यामागे जे कोणी सूत्रधार असतील त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई जी आहे ती करण्यात येईल। त्यामुळे आपण बघतोय की शासनाने देखील काल ही जी काही दंगल उसळली त्यावरती आता कठोर भूमिका घेतलेली आपल्याला पाहायला मिळते।